पालघर जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा तस्कराविरोधात स्थानिक गुन्हा शाखेने मोठी कारवाई करत तब्बल 7,76,066 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून महाराष्ट्रात बंदी असलेल्या केशरयुक्त विमल पान मसाला आणि राजश्री पान मसाल्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। गुप्त माहितीच्या आधारे तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुतारपाडा गावाजवळ सापळा रचून MS03 ES 9853 क्रमांकाची वॅगनर कार अडविण्यात आली। कारची झडती घेतली असता प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा आढळून आला। पोलिसांनी वाहनासह एकूण 7,76,066 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी सलीम इश्तियाक अली शहा आणि आफताब आलम अब्दुल नईम अन्सारी दोघेही गोवंडी मुंबई येथील रहिवासी यांना अटक करण्यात आली आहे। स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस अंमलदार विशाल लक्ष्मण लोहार यांच्या फिर्यादीवरून तलासरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि अन्न सुरक्षा व मनके अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईनंतर मुंबई अहमदाबाद महामार्गावरून सुरू असलेल्या प्रतिबंधित गुटखा तस्करीच्या साखळीचा तपास अधिक वेगाने सुरू झाला असून या रॅकेट मागे आणखी कुणाचा सहभाग आहे का याचा शोध पोलीस घेत आहे। पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे।